आज सकाळपासून इच्छा होती की मंदिरात जायचं दर्शन घ्यायला, पण पिऊच्या पप्पाला काही काम असल्यामुळे आमचं काही जाणं शक्य झालं नाही. पण अचानक त्यांच्या मित्रांचा कॉल आला आणि बोलले की आम्ही मंदिरात येत आहोत, येणं होत असेल तर या. मग काय आम्हाला तेवढंच पाहिजे होतं. पिऊ तर खूप एक्सायटेड झाली होती, कारण तिला बाहेर जायला फिरायला भेटणार होतं. मग त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. तिथे लगेच पिऊचं दर्शन घ्यायला सुरुवात केली तिने. आणि मग तिथनं आतमध्ये गेल्याच्यानंतर दर्शन घ्यायला गेलो. काही गर्दी नव्हती एवढी, कारण आम्ही लेट गेलो होतो, उशिरा. कारण त्यांचे मित्रांनी लेटच फोन केला होता, 8-9च्या दरम्यान फोन केला होता. मग त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. मग दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर तिथं बाजूलाच ह्याचं राम मंदिर आहे छोटंसं, तिथंच आतमध्ये मंदिरामध्ये, तिथं पण दर्शन घेतलं. आणि तुकाराम महाराजांचं मेन शिळा मंदिर, तिथं दर्शन घेऊन तिथं पण दर्शन घेतलं. आणि मग तिथंच आम्ही बाहेर थोडा वेळ खाली बसलो, कारण त्यांचे मित्र सहल घेऊन येणार होते. ते ट्रिप होती त्यांची, टीचर आहेत ते, आणि ते त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन येणार होते. मग त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्यासोबत तिथं त्यांना येईपर्यंत थांबावं लागलं. मग काय तिथं तोपर्यंत दर्शन वगैरे झालं सगळं. मग तिथं बसलो आम्ही. तिथं कीर्तन चालू होतं. मग म्हणलं तोपर्यंत कीर्तन आहे का. पिऊचं चाललं होतं, ती खेळत होती, इकडून तिकडं पळत होती. आणि तिच्या जसं मनात येईल तसं मग तिथं आमच्या जवळ यायची. आणि थोडा वेळ तिथं कीर्तन चालू असल्यामुळे ते टाळ वगैरे वाजले की ती पण येऊन त्याच्यात टाळ्या वगैरे वाजायची आणि इकडून तिकडं पळायची. तिला जसं वाटेल तसं वेगवेगळ्या पद्धतीने खेळायची. मग ते थोडा वेळ तिथं आम्ही टाईम घातला. आणि मग त्याच्यानंतर थोड्या टायमाने त्यांचे मित्र वगैरे आले. मग त्यांच्यासोबत थोडा वेळ बसलो, थोडं बोललो वगैरे. आणि मग त्यांची सहलीमधले त्यांनी त्यांचे विद्यार्थी आणले होते. मग त्यांच्यासोबत थोडेफार फोटो वगैरे काढले. आणि मग कारण त्यांना पण जायची गडबड होती, कारण ते सहल असल्यामुळे त्यांना काही जास्त वेळ थांबता नाही आलं. मग थोडा वेळ त्यांच्यासोबत बोललो वगैरे. आणि मग हे असं निघलं होतं की अशा बाहेर दुकान दिसल्या. आणि मग मला आठवलं की मला एक मस्त देवाची मूर्ती घ्यायची, विठ्ठल रुक्माची. मग अशी छान मस्त एक विठ्ठल रुक्माची मूर्ती घेतली. आणि त्याच्यानंतर वाटेने जाताना पाणीपुरी खाल्ली. मग पाणीपुरी खाऊन शेवट केला. आणि अशा प्रकारे आमचं देवदर्शन झालं. बाय बाय.